नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गृह प्रकल्पाच्या कामात सर्वतोपरी मदत करून लवकरच शुभारंभ करणार आमदार विनय कोरे सावकर. 544 कुटुंबियांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांशी चर्चा करणार. घरकुल हक्क परिषदेत आश्वासन. पेठवडगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील 544 कुटुंबांसाठी प्रस्तावित असलेल्या गृह प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या अतिरिक्त 2 लाख रुपयांच्या लाभाचा प्रश्नही संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून सोडवण्यात येईल. यासाठी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल आणि गृह प्रकल्पाच्या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार विनय कोरे सावकर यांनी दिली. भटका समाज मुक्ती आंदोलनाच्या वतीनं लक्ष्मीनारायण लॉन येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा व जिल्हास्तरीय घरकुल हक्क परिषदेत अध्यक्षस्थानावरून आमदार कोरे बोलत होते. पेठवडगाव येथील आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील 544 कुटुंबियांच्या घरकुलाचा प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. या कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासकीय गट क्रमांक 173/1/अ या जमिनीवर गृहप्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रशासकीय बाबी तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विनय कोरे यांनी संबंधित यंत्रणेशी तसेच मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलं. गोरगरिबांच्या घरकुलासाठी पाठपुरावा करणाऱ्यांचे कौतुक. गोरगरीब आर्थिकदृष्ट्या दुर्लभ आणि वंचित कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते पाठबळ मिळवून देण्यात येईल, असंही आमदार कोरे यांनी स्पष्ट केलं. घरकुलासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भीमराव साठे यांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले. घरकुल हा केवळ निवाऱ्याचा विषय नसून प्रत्येक कुटुंबियांच्या सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याशी निगडीत प्रश्न आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. घरकुल प्रकल्पासाठी पूर्ण पाठबळ देणार. यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनीही घरकुलासह इतर शासकीय योजनांचा लाभ संबंधित कुटुंबांना मिळवून देण्यासाठी संघटनेला पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिलं. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं आवश्यक असून त्यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. घरकुल हक्क परिषदेत उपस्थित मान्यवरांनी आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील कुटुंबियांच्या घरकुलाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. 544 कुटुंबियांना हक्काचे घर मिळावे हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करण्यात आले. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लभ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि विचारांच्या माध्यमातून केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमास विकास कांबळे, अनिल मोरे, मोहनलाल माळी यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी विविध सामाजिक प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत शमशाद आत्तार यांनी केलं. प्रास्ताविक संदीप जाधव यांनी केले. सूत्रसंचालन संदीप देवकुळे यांनी केलं, तर आभार अभिजित साठे यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील हजारो महिला, पुरुष कार्यकर्ते, लाभार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरकुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या आमदार विनय कोरे यांच्या आश्वासनामुळे संबंधित लाभार्थी कुटुंबियांमध्ये आशेचे वातावरण